औरंगजेबाला कधीही न सापडलेला जावळीच्या घनदाट जंगलातील हा किल्ला जो हिंदवी स्वराज्याचे तुरुंग म्हणून ओळखला जायचा तो म्हणजे किल्ले वासोटा. तुम्ही कधी बघितलाय? गेल्या काही दिवसांमध्ये वासोट्याबद्दल एवढं ऐकलेलं की आता म्हणलं तिथं जाऊनच गप्प बसा. ट्रिपची सुरुवात कोल्हापूरच्या रंकाळ्याहून झाली आणि वाटेत किरकोळ स्पॉट बघून संध्याकाळी आम्ही पोहोचलो वासोट्याच्या बेस कॅम्पला, जिथे आमचा रात्रीचा मुक्काम ठरलेला. मग दंगा मस्ती एन्जॉय करत करत रात्र घालवली. पण सगळ्यात जास्त उत्सुकता लागलेली ती सकाळी उठून गडावर जायची. आणि गडावर ट्रेकिंग साठी पोहोचण्याच्या आधीचा इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे हे बोटिंग, जे या कोयनेच्या विशाल जलाशयातून चावळीच्या घनदाट जंगलात असलेल्या किल्ले वासोट्याकडे घेऊन जातात. मग किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचताच आमची ऍक्च्युअल ट्रेकिंग सुरू झाली. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी चावडी जिंकल्यानंतर 6 जून 1660 ला किल्ला स्वराज्यात सामील केला आणि त्याचे नाव त्यांनी व्याघ्रगड असे ठेवले. पण पहिल्यापासूनच हा किल्ला वासोटा या नावाने ओळखला जायचा आणि अजूनही लोक याला वासोटाच म्हणतात. मग आसपासच्या घनदाट जंगलामुळे आणि कोयनेच्या विशाल जलाशयामुळे या किल्ल्याचा वापर तुरुंगासारखा व्हायचा. मग किल्ल्यावरून दिसणारे व्ह्यू आणि पॉइंट्स कुणालाही भावून टाकतील असेच आहेत. तर माझ्या मते जे लोक दुर्गवेडे आहेत आणि जे ट्रेकिंगची आवड जोपासतात त्यांनी हा किल्ला नक्की बघावा. तर तुम्ही या किल्ल्याची ट्रिप आपल्या सह्याद्री टुरिझम सोबत करू शकता. तर माझी सह्याद्री टुरिझमची टीम कोल्हापूर ऍज वेल पुण्यामधून ट्रिप ऑर्गनाईज करते. तर मग तुम्हाला पण वासोट्याचा अनुभव घ्यायचा असला तर मग आता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरून बुकिंग करा आणि अशाच व्लॉगसाठी तुमच्या भावाला फॉलो पण करा. चला.